आकाशवाणी मुंबई. अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची प्रत्येकी 45 उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची यादी जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीतून तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार. रशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. ब्रिक्सच्या सत्रातही आज प्रधानमंत्र्यांचं भाषण. भारत ब्रँड हरभरा डाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून सुरू. आणि चालू आर्थिक वर्षात भारतासाठी 60% GDP वृद्धी दराचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालात कायम. विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात असून चित्र लवकरच स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 38 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून, हसन मुश्रीफ कागलमधून तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून, धर्मराव आत्राम यांना अहेरीतून तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेनं काल 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोडमधून, उदय सामंत रत्नागिरीतून तर दीपक केसरकर सावंतवाडीतून निवडणूक लढवणार आहेत. सुहास कांदे यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातून, प्रताप सरनाईक यांना ओवळा माजिवड्यातून तर दादाजी भुसे यांना मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 45 उमेदवारांची दुसरी यादी काल प्रसिद्ध केली. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून मनसेनं उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेतकरी कामगार पक्षानंही काल अलिबाग, पनवेल, उरण, पेण आणि सांगोला या 5 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं शिव कोळीवाडा मतदारसंघातून विजय दळवी यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला कालपासून सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी आज माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. कालच्या पहिल्या दिवशी राज्यातून 57 उमेदवारांचे 58 अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. बीड जिल्ह्यात काल 483 अर्जांची विक्री झाली तर 3 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यातल्या 3ही विधानसभा मतदारसंघात काल 153 उमेदवारी अर्जांची विक्री झाली, मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. वसमत विधानसभा मतदारसंघात 43 अर्ज विकले गेले. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 44 अर्ज विकत घेण्यात आले तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात 66 उमेदवारी अर्ज विकले गेले. गोंदिया जिल्ह्यात काल एकूण 79 अर्जांची विक्री झाली. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 25 अर्जांची उचल करण्यात आली तर तिरोडामध्ये 23, गोंदियामध्ये 16 आणि आमगावमध्ये 15 अर्ज विकले गेले. इथेही एकादेखील उमेदवारानं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं नाही. सोलापूर जिल्ह्यातल्या 11 मतदारसंघात 408 अर्जांची विक्री झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या उत्पादित होणाऱ्या, अवैध मार्गाने राज्यात येणाऱ्या दारूवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं. नांदेड परिक्षेत्रातल्या उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षकांनी मागच्या 2 महिन्यात दारूबंदी संदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसंच कर्नाटक आणि तेलंगणा राज्याची सीमा असलेल्या भागात तपास नाके उभारल्याचं सांगितलं. लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत लातूर पोलिसांनी औसा तालुक्यात एकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला असून 15 जणांवर अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. फेक स्पीच तसंच समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 5 गुन्हे दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धुळे जिल्हा पोलीस दलानं धुळे जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 6 पिस्तुलं, 8 जिवंत काडतुसं, 16 तलवारी, 1 कोयता अशी घातक शस्त्रे यांच्यासह विदेशी, देशी मद्यसाठा,
अंमली पदार्थ, गांजा, गुटखा मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. पोलिसांनी 17 फरार आरोपींना अटक केली असून 24 लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. ही माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज दिली. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज पालघर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं रशियातल्या कझान इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरल्या गस्तीच्या व्यवस्थेसंबंधी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. गेल्या 5 वर्षात प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात औपचारिक बैठक झाली नव्हती. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरच्या गस्ती संबंधाने झालेल्या करारानंतर या देशांमधले संबंध सामान्य होतील अशी आशा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केली आहे. गुटेरस ब्रिक्स परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स सत्रालाही संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्र्यांनी काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसौद पेजेक्शियान यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. रशिया, युक्रेन तसंच पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षांवर शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढला जावा असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. तसंच यात भारत सहकार्य करेल असं आश्वासन दिलं. राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि नाफेडच्या माध्यमातून भारत ब्रँड हरभरा डाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सुरू केली. भारत चणादाळ ₹70 किलो आणि चणा ₹58 किलो दरानं उपलब्ध होईल अशी माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी दिली. याशिवाय भारत मूग डाळ ₹107 किलो आणि मसूर डाळ ₹89 किलो दरानं मिळत आहे. भारताचा GDP वृद्धी दर या आर्थिक वर्षाअखेरीपर्यंत 60% राहील असा अंदाज गेल्या जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला होता. तो ताज्या अहवालात कायम ठेवला आहे. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 6.5% दरानं होईल असं अहवालात म्हटलं आहे. चालू वर्षात अमेरिकेचा वृद्धिदर 2.6% राहील असा अंदाज नाणेनिधीनं गेल्या जुलैमध्ये व्यक्त केला होता. तो बदलून आता 2.8% राहील असं अहवालात म्हटलं आहे. चीनचा वृद्धिदर 5% राहील असा अंदाज होता. तो कमी करून 4.8% राहील. तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर यंदा आणि पुढच्या वर्षी देखील 3.2% राहील असा अंदाज आहे. या अहवालात 190 देशांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून सर्वत्र चलनवाढीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. मात्र वाढती कर्ज, व्यापारातली वाढती अनिश्चितता आणि भूराजकीय संघर्षांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः पश्चिम आशियातल्या तणावामुळे या प्रदेशातला व्यापार बसण्याची आणि महागाई भडकण्याची शक्यता नाणेनिधीनं वर्तवली आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर इथं आज आयोजित केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरील एकदिवसीय परिषदेचं उद्घाटन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं झालं. यावेळी विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य तसंच शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना उद्या पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला बंगळुरू इथं पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला असल्यानं हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ निकराचे प्रयत्न करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची प्रत्येकी 45 उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची यादी जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी 5 पाखाडीतून तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार. रशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. ब्रिक्सच्या सत्रातही आज प्रधानमंत्र्यांचं भाषण. भारत ब्रँड हरभरा डाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून सुरू. आणि चालू आर्थिक वर्षात भारतासाठी 7% GDP वृद्धी दराचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.